रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई साथे आलिया का सारंगरो नाही तरी संसारो जाईल रया नाही तरी संसारो जाईल रया माय बाप कवनाचे गणगो कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत माय बाप कवनाचे गणगो कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख वेगळाचे बाहुली विषयाचे समसुख वेगळाचे बाहुली विषयाचे समसुख वेगळाचे बाहुली अभ्राची सावली जाईल रया अभ्राची सावली जाईल रया अभ्राची सावली जाईल रया म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे गण माय बाप कवनाचे गण मृग जळवत जाईल रया विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल
ए साते आलिया ओळंगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली अभ्राचे सावली जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ बाबाजी सद्गुरुदास तुका हरिओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे अपोले चौफाळून भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे साते आलिया ओळंगा शारंग धरू नाही तरी संसारू वाया जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विठ्ठल कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग योगियांची माऊली साधकांचे मायबाप अखंड समाधिस्थ असणारे अलंकापूर निवासी भगवान श्री ज्ञानोबा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणांचा आणि आजच्या ह्या प्रासंगिक कार्यक्रमाला आपल्या सर्वांना अत्यंत उद्बोधक आणि मार्गदर्शक ठरणारा अभंग मी सेवेकरता निवडतो। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिचय थोडा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं। आजचा हा कीर्तन सोहळा कोणत्या निमित्तानं आहे कार्यक्रमाचं औचित्य हे जरी उपस्थितांना तुम्हा सर्वांना ठाऊक असलं तरी सांगणं वक्त्याचं कर्तव्य ठरतं। या न्यायानं सांगायचं झालं तर आपल्या रेवणगाव पंचक्रोशीमधील सर्वांना परिचित असणारा मुळीक परिवार आणि मुळीक परिवारामधील सर्वांना हवंसं वाटणारं मधाळ स्वरूपाचं व्यक्तिमत्व
की ज्यांनी राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यवसाय सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान देऊन येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्शवत आयुष्य जगलं असे मुळीक परिवारातील सर्वांना पितृवत असणारे स्वर्गीय प्रकाशदाजी मुळीक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाचा आजचा हा कार्यक्रम आयोजित करत असताना मुळीक परिवाराच्या नजरेसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले असतील, परंतु मला सुरुवातीला कौतुक एका गोष्टीचं वाटतं की आपल्या कुटुंबाची सामाजिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी सांभाळत असताना मुळीक परिवाराने आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करत असताना अन्यत्र कोणत्या पर्यायांचा वापर न करता वारकरी संप्रदायाच्या अधिष्ठानाखाली असणारं कीर्तनच ठेवण्याचा निर्णय घेतला. याचा आधी कौतुक झालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे. कौतुक यासाठी मानले पाहिजे कारण आभार यासाठी मानले पाहिजे कारण समाजात आता ही एकच जागा अशी उरली जिथं चांगलं ऐकायला मिळेल. वातावरणामध्ये मला फारशी अनुकूलता दिसत नाही. उन्हाचा प्रकोप वाढत असल्यामुळे तुमचं कीर्तनात लक्ष असेल की नाही याच्या बाबतीत मी सुद्धा संभ्रमात आहे. परंतु कर्मधर्मचं योगानं नारदांची ही ज्ञानदानाची गादी आपल्याला उपलब्ध झाली असल्या कारणानं मला असं वाटतं की दाजींच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण जे इथे उपस्थित आहात आपल्या सगळ्यांचा वेळ हा अमूल्य आहे, किमती आहे आणि तुमच्या अमूल्य वेळेचा कुठेही अपव्यय होता कामा नये. या वेळेचं तुम्हाला खऱ्या अर्थानं सार्थक करता यावं आणि म्हणून इथे उपस्थित राहिल्यानंतर एक अनोखं विचारांचं दान आपल्या सगळ्यांच्या पदरात टाकता यावं या प्रामाणिक हेतून आज मी या ठिकाणी बोलतोय. एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून संबंध राज्य पातळीवर आज जेव्हा मी प्रवास करतोय मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रसंगी या व्यासपीठावरून विचार मांडण्याची संधी मिळते. परंतु अन्यत्र कोणत्या प्रसंगी जेव्हा मी व्यासपीठावरून बोलतो तिथे माझा वैचारिक आविर्भाव थोडासा वेगळा असतो. परंतु जेव्हा पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं मी बोलतो तेव्हा मात्र मी फार अंतर्मुख होऊन बोलतो, फार आत्मीयतेनं बोलतो, फार पोटतिडकीनं बोलतो. याचं कारण असं आहे की पुण्यस्मरणाला आल्यानंतर ज्यांच्या पुण्यस्मरणाला येऊन आम्ही आदरांजली वाहतोय त्यांच्या फोटोकडे जर एक नेत्रकटाक्ष टाकला तर आज दाजींच्याही फोटोला आम्हाला हार घातलेला पाहायला मिळतोय, त्यांच्या फोटोसमोर पुष्प वाहिलेली पाहायला मिळत आहे. आणि पुण्यस्मरणाला मला फार गांभीर्यानं एका गोष्टीचं उपस्थितांना स्मरण करून देणं गरजेचं वाटतं आणि ते म्हणजे या गोष्टीचं की पुण्यस्मरणाला गेल्यानंतर प्रथमतः ज्यांच्या पुण्यस्मरणाला आम्ही गेलोय त्यांच्या फोटोकडे एकदा निरखून बघावं आणि जाणीव स्वतःला करून द्यावी की जसा त्यांच्या फोटोला हार लागलाय तसा एक ना एक दिवस आपल्या सुद्धा फोटोला हार. तुमच्या मनात काय साशंकता आहे का? तुम्ही मान सुद्धा हलवत नाही. मला वाटलं कायमचा मुक्काम आहे की काय इथे. तुमची जरी इच्छा असली तरी आपल्या हातात नाही येत. माझं हे बोलणं सुरुवातीला कदाचित तुम्हाला ऐकताना थोडंसं विचित्र वाटेल, भयावह वाटेल, परंतु हे वास्तव आहे की आमच्याही फोटोला एक ना एक दिवस हार लागणारच. आणि फार सामान्य पातळीवर आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला. कोणाच्या वाढदिवसाला जायला जमलं नाही ना हरकत नाही, कोणाच्या लग्नाला जायला जमलं तरी हरकत नाही, परंतु एक करा, स्मशानभूमीत जाण्याची, पुण्यस्मरणाला जाण्याची जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती संधी टाळू नका. मी शब्द संधी वापरलाय. आता एखादा बुद्धिवादी प्राणी म्हणेल अहो स्मशानात जाण्यासाठी कुठं संधी लागते का? संधी मी या संबंधानं हा शब्द वापरतोय की माझ्या आयुष्यात आता गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या परिसरातील एका व्यक्तीचं निधन झाल्यानंतर स्मशानात जाण्याचा योग प्राप्त झाला आणि जेव्हा जेव्हा मला स्मशानात जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते, संधी मिळते, मी ती संधी दौडत नाही, मी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतो. त्याचं कारण असं आहे की स्मशानात गेल्यानंतर एक असं वास्तव तुम्हाला पाहायला मिळतं की ते वास्तव तुम्हाला क्षणभंगुरतेचा साक्षात्कार करून देतं. आणि ते वास्तव असं आहे की स्मशानात गेल्यानंतर जी व्यक्ती मरण पावली आहे त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये, त्या व्यक्तीच्या जाण्यानं जो शोक मनाला झालाय,
शोकमग्न होऊन तिथे बरीच माणसं तुम्हाला रडताना दिसतील, टाहो फोडताना दिसतील. साहजिक आहे. जी व्यक्ती गेली आहे त्या व्यक्तीच्या जाण्यानं अंतःकरणाला ज्या वेदना झाल्या, जे मनाला दुःख झालंय, त्या दुःखामुळं तिथे काही लोक त्या व्यक्तीसाठी रडणं हे स्वाभाविक आहे. परंतु हा विषय मी तुमच्यासमोर यासाठी काढलाय, आईसाहेब स्मशानात गेल्यानंतर तुम्हाला टाहो फोडून, ऊर बडवून, माथा आपटून जर कोणी रडताना दिसलं, आक्रोश करताना दिसलं, फार भाबडा प्रश्न आहे माझा तुम्हाला. ऊर बडवून, आक्रोश करून, टाहो फोडून रडणाऱ्या जवळ एकदा जा, त्याच्या हाताला पकडा, त्याला उभं करा आणि त्याला एकच सांगा, जर गेलेल्या व्यक्तीबद्दल तुझ्या अंतःकरणात इतकं प्रेम आहे, गेलेल्या व्यक्तीबद्दल जर तुझ्या मनात इतकी माया आहे, ती व्यक्ती गेल्याचं जर इतकं दुःख आहे, तर ती व्यक्ती एकटी जळतीये, तुला कसं काय बरोबर वाटतं? असं तुला वाटत नाही का तिच्यासोबत? मी फार सामान्य पातळीवर हा मुद्दा अधोरेखित करतोय की कितीही आक्रोशानं आणि कितीही ऊर बडवून जर त्या ठिकाणी कोणी रडताना दिसला तरी त्याला एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेलाच कदाचित आम्ही औपचारिकता म्हणतो. असं कोणी चित्र बघितलंय का आजपर्यंत की गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ रडत असताना कोणी म्हटलं की मला सुद्धा आता या जगात राहायचं नाही, मला सुद्धा त्या व्यक्तीसोबत नाही म्हणणार? एका ठराविक टप्प्यानंतर आम्हाला ही मायाच आहे हे मान्य करावं लागतं. फक्त माया, बाकी काही नाही. मग हा संदर्भ सुरुवातीलाच मी का अधोरेखित केला, तो यासाठी की आज ज्या अभंगाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर वैचारिक मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे तो अभंग माऊली ज्ञानोबारायांचा आहे. आणि या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबाराय आपल्या माईक जीवनाची क्षणभंगुरता स्पष्ट करतात, ती आपल्याला समजून घ्यायची. विठ्ठल 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 कीर्तनाला आलेल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषाला अभंगाची पार्श्वभूमी कळावी यासाठी मी अभंगाचे शब्द पुन्हा पुन्हा सांगतो, ते लक्ष देऊन ऐका. ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, शब्द नीट ऐकायचे. ए साते आलिया ओळंगा शारंग धरू. माऊली ज्ञानोबारायांनी या पूर्ण विश्वाला, या संसाराला बाजारवाचक शब्द वापरलाय, साते. काय शब्द वापरलाय? साते. आणि साते हा शब्द बाजारवाचक आहे. साते म्हणजे बाजार. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ए साते आलिया, या बाजारात आल्यानंतर ओळंगा शारंग धरू, ज्याच्या हातात शारंग नावाचा धनुष्य आहे त्याचं स्मरण, त्याच्या विचारणा आयुष्य जगा, नाहीतरी संसारू वाया जाईल रया. संसार म्हणजे बायका मुलांचा संसार नाही, शब्दशः अर्थ घेऊ नका. संसार म्हणजे या पूर्ण पसाऱ्याला संसार म्हटलेला आहे. या देवावर तुमच्या डोळ्यांना जे जे इथं दिसतंय त्याला संसार म्हटलेला आहे. अर्थात एका वाक्यात सांगायचं झालं तर या बाजारात आल्यानंतर आपला मनुष्य जन्म वाया जाऊ नये या संबंधानं काळजी घ्यायला माऊली सांगतात. विठ्ठल विठ्ठल एकंदरीत कीर्तन सुरू झाल्यानंतर जर कीर्तन ऐकणाऱ्या कोणत्याही श्रोत्याला आजच्या कीर्तनाचा अभिप्राय लक्षात घ्यायचा असेल, आजच्या कीर्तनाचा मूळ सिद्धांत लक्षात घ्यायचा असेल तर तो सिद्धांत मी तुमच्यासमोर स्पष्ट केला. आणि तो सिद्धांत असा आहे की मिळालेला हा मनुष्य जन्म वाया जाऊ नये या संबंधानं विशेष काळजी घ्यायला माऊली सांगतात. इतकं सुरुवातीला कळालं तरी अभंगामध्ये प्रवेश करता येईल. एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं मी कीर्तनाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा माझं कीर्तन हे स्वाध्यायी ठरावं याच्याविषयी मी फार प्रामाणिक असतो. कीर्तन मनोरंजनासाठी ऐकायची नाही, करमणुकीसाठी ऐकायची नाही. बऱ्याच मंडळींना बाष्कळ विनोदी कथा असलेली कीर्तन ऐकण्याची सवय लागली असल्यामुळं स्वाध्यायी कीर्तनामध्ये त्यांचे चेहरे पडलेले दिसतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये समाजातलं एक वैचारिक जे प्रदूषित झालेलं वातावरण आहे, या फोपावणाऱ्या वैचारिक प्रदूषणाला जर आळा घालायचा असेल तर अशा प्रसंगी कीर्तनात आल्यानंतर आम्हाला स्वाध्यायी आणि स्वाध्यायीच कीर्तन ऐकायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून कीर्तनाच्या सुरुवातीलाच अभंगातला पहिला सिद्धांत मी तुमच्यासमोर स्पष्ट केला, तो असा की एकंदरीत हा मनुष्य जन्म वाया जाऊ नये या संबंधानं काळजी घ्यायला माऊली ज्ञानोबाराय आम्हाला प्रवृत्त करतात. मी आल्यानंतर दाजींची जेव्हा माहिती घेतली, भला मोठा परिचय त्यांच्या कुटुंबानं माझ्यासमोर ठेवला. मी अशीही कुटुंब माझ्या आयुष्यात बघितली आहेत की त्यांना गेलेल्या व्यक्तीचा जर परिचय विचारला तर काय सांगावं बा असा त्यांच्यासमोर प्रश्न पडतो. कारण त्या माणसानं आयुष्यात काही चांगलं केलं असेल तर सांगणार ना. 2 भाग मी पाहिलेत माझ्या आयुष्यात. पहिला भाग असा की काय सांगावं बाबा,
अशी माणसं होऊन गेली आणि आज इथं काय काय सांगावं बाबा असाही माणूस होऊन गेला. ते आम्ही माहीत करून घेतलं पाहिजे की ही जी संगती आहे आम्हाला ही संगती लावता आली पाहिजे की आज जेव्हा या तृतीय पुण्यस्मरण असलेल्या व्यक्तिमत्वाबद्दल मी माहिती आज परिवाराला विचारली, त्यांचं तोंड थकत नव्हतं सांगताना, इतकी माहिती ते मला देतात. अलीकडच्या काळामध्ये तुमच्यासाठी रडणारी माणसं औपचारिकता म्हणून रडतात की खरोखर अंतःकरणापासून रडतात हा एक चिंतनाचाच विषय. सासूसाठी रडे सून भावंतरीचा भिन्न मोले घातले रेडाया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया नाही आसू आणि माया मोले घातले रेडाया नाही आसू आणि माया नाही आसू घातले रडाया नाही आसू आणि माया. महाराज हे प्रमाण आहे ना, हे प्रमाण जरी 450 वर्षापूर्वीचं असलं ना महाराजांचं, तरी सुद्धा याची प्रचिती आत्ताच्या घडीला येते. माझी एक व्यावसायिक पार्श्वभूमी असल्या कारणानं मला आठवड्यातून 2-3 वेळा मुंबईला मंत्रालयात जावं लागतं. मंत्रालयाच्या शेजारी मालाबार हिल नावाचा परिसर आहे, कधी गेले तर बघा. पूर्ण राज्यातली सर्वात उच्चभ्रू मंडळी तिथं राहतात. तिथे माझ्या एका मित्राच्या फ्लॅटच्या पूजेसाठी मी गेलो होतो. फ्लॅटची किंमत तर विचारूच नका. त्या फ्लॅटच्या पूजेसाठी तिथं गेल्यानंतर त्यांच्या त्या सोसायटीमध्ये मागच्या बाजूला एक व्यक्ती मरण पावली होती. आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये माणसं सुद्धा पैसे देऊन रडायला बोलवली जातात. हे मी माझ्या डोळ्यांनी तिथं बघितलं. जसं तुम्हाला एखादी व्यक्ती गेल्यानंतर आता लाकडं विकत आणावे लागतात, बांबू विकत आणावे लागतात, कापूर विकत आणावा लागतो, सगळंच. मुंबईत तर गौऱ्या, शेणाच्या गौऱ्या विकत घ्याव्या लागतात. हे सगळं विकत आणत असताना या वस्तूंपर्यंत ठीक होतं, पण अलीकडच्या काळात रडणारी माणसं सुद्धा पैसे देऊन बोलवावी लागतायत. तेव्हा मला प्रश्न पडतो, मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. आणि एकीकडे असाही भाग बघितल्यानंतर जेव्हा आज रेवणगावमध्ये आल्यानंतर या व्यक्तीचा परिचय मी विचारला, या व्यक्तीचा परिचय विचारल्यानंतर कुटुंबियांचं तोंड थकत नव्हतं आणि मी सुद्धा ऐकताना थांबत नव्हतो की इतकी त्यांची कार्याची रूपरेषा त्यांनी माझ्यासमोर ठेवली की सलग 25 वर्ष सरपंचपद भूषवणं, व्यसनांच्या विळख्यात चाललेली तरुण पिढी जागेवर आली पाहिजे या संबंधानं प्रयत्न करणं, अशा अनेक उदात्त आणि उन्नत हेतून काम करणारं हे व्यक्तिमत्व जर आपल्या परिसराला लाभलं असेल तर मला असं वाटतं, मला काही व्यक्तीशा कधी त्यांच्याशी परिचय घेण्याचा संबंध आला नाही, तो योग आला नाही, परंतु जितकी माहिती त्यांच्याविषयी इथली आलेली लोक मला सांगतायत त्या माहितीच्या आधारे मी एकच म्हणेल की समाजाभिमुख आणि लोकाभिमुख कार्य करणाऱ्या अशा प्रत्येक माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला हवं, त्यांच्या कार्याला बळ द्यायला हवं. आणि जेव्हा अशी व्यक्तिमत्वांची आयुष्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिली, अशा व्यक्तिमत्वांच्या पुण्यस्मरणाला कीर्तनाच्या माध्यमातून बोलण्यासाठी मी इथे येतो, तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या जीवनाला संगती लागेल असाच विषय आपण त्यासाठी मांडायला हवा. आणि आजच्या त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या जीवनाला सुद्धा संगती लागेल असा विचार माऊली ज्ञानोबरायांच्या या अभंगात आहे की आपल्याला मिळालेलं आयुष्य वाया जाऊ नये याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला माऊलींनी सांगितली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा कालखंड आत्ता 725 वर्षापूर्वीचा जरी असला तरी माऊलींचा प्रत्येक विचार हा आजही नित्य नूतन आहे, कारण माऊली ज्ञानोबरायांच्या विचारांची बैठकच मुळात अत्याधुनिक आहे. लक्षात घ्या. फार जड जात असेल तर आणखी सोपं बोलतो. आमच्या पूर्वजांपैकी इथं बसलेल्या कोणाला जर विचारलं की आपल्या पूर्वजांची नावं सांगा, आपापल्या पूर्वजांची नावं सांगा असं जर मी इथे कोणाला विचारलं, वडिलांचं नाव सांगता येईल, आजोबांचं सांगता येईल, पंजोबाचं सांगता येईल, फार फार तर खापर पंजोबाचं सांगता येईल. त्याच्या पुढे येईल सांगता गुरव मामा सांगता येईल, बाप सांगता येईल, आजोबा सांगता येईल, पंजोबा सांगता येईल, खापर पंजोबा. त्याच्या पुढे ज्या वंशावळीतला आमचा जन्म आहे,
आमच्याच रक्ताची वंशावळ असलेल्या त्या वंशावळीतल्या पूर्वजांची जर आम्हाला नावं सांगता येत नसतील, नीट ऐका, आमच्याच वंशावळीतल्या 4-5 पूर्वजांच्या व्यतिरिक्त आम्हाला जास्त नावं जर आठवतही नसतील, माहीतही नसतील, तर विचार करा, आज माऊली ज्ञानोबरायांना 725 वर्ष झाले, घराघरात फोटो आणि हृदयात त्यांची प्रतिमा आहे, त्यांच्या साहित्याची ताकद. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगमाधी, राहिला त्या कीर्ती जगमाधी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगमाधी, राहिला त्या कीर्ती जगमाधी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. काय राहिल्या? कीर्ती. असं कुठेही प्रमाण बघायला मिळालं नाही की राहिले त्या आजोबा जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि एवढं उदाहरण पुरेसं नसेल तर तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जर इथे उरणार काही असेल तर ती तुमच्या कार्याची आणि तुमच्या सद्गुणांची कीर्ती, दुसरं काही उरणार. हा क्षणभंगुरतेचा साक्षात्कार आम्हाला स्वतःला करून घेणं गरजेचं आहे की कोणीही या जगात कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेला नाही. येथे नाही ऊर आले अवतार, हे रत्ते पामर जीव किती, हे रत्ते पामर जीव किती. येथे नाही ऊर आले अवतार, हे रत्ते पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार. इथं कायमस्वरूपी राहण्यासाठी उरण्यासाठी कुणी आलेला नाही. इथे आमच्या मालकीचं काहीही नाही. बाबा हे फक्त कीर्तनात ऐकण्यापुरतं मर्यादित राहिले. बघा आत्ता कीर्तनात असेपर्यंत चैतन्य महाराजांसमोर मान हलवायची, परंतु घरी गेल्यानंतर पुढे पाठ मागे सपाट, ही अशी दयनीय परिस्थिती झालेली. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुमच्या समोर अभंग प्रवेश करण्या अगोदर हा सामान्य विचार मांडला की कोणाच्या अंत्यविधीला जाण्याची वेळ आली टाळू नका, कोणाच्या पुण्यस्मरणाला जाण्याची वेळ आली टाळू नका. कारण इथे आल्यानंतर हा फोटोला घातलेला हार बघितल्यानंतर आम्हाला अंतःकरणात ती मृत्यूची जाणीव जिवंत होते की एक ना एक दिवस आम्हाला सुद्धा इथून निघावं लागेल. हा चांगली गोष्ट मात्र एकच आहे, निघण्या अगोदर, इथून जाण्या अगोदर जो वेळ आमच्या हातात उरलाय त्या वेळेचं आम्हाला सोनं करता आलं पाहिजे, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि माऊली ज्ञानोबरांनी आजच्या अभंगामध्ये जडजीवांना तोच विचार दिला. ये साथे आली, या बाजारात आल्यानंतर आपला हा मनुष्य जन्म वाया जाऊ नये या संबंधानं काळजी घ्या. आमच्या फोटोला हार लागणार आहे हे जरी आम्हाला माहिती असलं तरी कधी लागणार आहे हे माहिती नाहीये. आत्ता आमच्या कीर्तनात शेजारी पांढरी शुभ्र कपडे घालून बसलेला माणूस उद्या सकाळी पाहायला मिळेल की नाही याची शाश्वती आहे का? क्षणभंगूर नाही भरवसा. कधी आमच्या शेजारी बसले घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे. शब्द बघा बरं का, घडी घडी काळ वाट याची पाहे, म्हणजे याची म्हणजे याची देहाची. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही आताच घराचं बांधकाम काढलंय. घडी घडी काळ वाट याची पाहे, याची म्हणजे कोणाची आहे मी हा कोण करावा विचार. स्वस्वरूपाची ओळख आपल्याला झाली पाहिजे. मी फार जड बोलणार नाही, मी पटकन अभंग विषयाकडे तुम्हाला घेऊन येतो. माझी पोटतिडकी या संबंधानं आहे की तुम्हाला आज किमान आज निवडलेल्या एका तरी अभंगाचा संदर्भ कळावा.
ए साते आलिया ओळंगा शारंग धरू असं जेव्हा माऊली ज्ञानोबराय म्हणतात तेव्हा साते हा शब्द बाजारवाचक आहे. अर्थात या पूर्ण संसाराला, या पसाऱ्याला माऊली ज्ञानोबरायांनी बाजार म्हटलेला आहे. आता थोडीशी समीक्षा करावी लागेल बाबा आपल्याला. कशी? माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं या पूर्ण संसाराला बाजार म्हणण्याचं कारण नेमकं काय? बाजार म्हणजे काय? जिथं काय केले जाते? खरेदी विक्री केली जाते, देवाणघेवाण केली जाते. बरोबर आहे ना? चुकतंय का माझं? बाजार म्हणजे काय? जिथे काय केली जाते? खरेदी विक्री केली जाते, देवाणघेवाण केली जाते. मग जर बाजारात खरेदी विक्री केली जात असेल तर माऊली ज्ञानोबराय या व्यवहाराला, या पूर्ण संसाराला बाजार म्हणतात. याचं कारण काय? इथं सुद्धा काय केली जाते? बऱ्याच मंडळींना असा भ्रम झालाय, असा गैरसमज झालाय की माझ्यावर प्रेम करणारी, माझी काळजी करणारी, मला जपणारी, माझ्या प्रति प्रेम व्यक्त करणारी बरीच माणसं मी माझ्या आयुष्यात कमावली आहेत आणि म्हणून मला काळजी करण्याचं कारण नाही, असा बऱ्याच मंडळींना भ्रम झाला. मंदिरासमोर गेल्यानंतर, गावच्या पारावर गेल्यानंतर, मंदिरासमोर गेल्यानंतर, ग्रामपंचायतीत गेल्यानंतर आम्हाला दादा भाऊ शेठ साहेब म्हणणारी बरीच माणसं भेटतात. गुरुजी म्हणणारी, महोदय म्हणणारी, साहेब म्हणणारी, गुरु म्हणणारी बरीच मंडळी बघायला मिळतात. पण दादा भाऊ शेठ साहेब म्हणणारी ही माणसं तुमची आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. 450 वर्षापूर्वीचा तुकोबारायांचा विचार आजही तंतोतंत लागू होतो. जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन रे पिशोन मिथ्या हे जाणून कर्ण दिखा देवासी आपल्यावर प्रेम करणारी आणि आपल्याला जपणारी माणसं आपल्याला मिळाली आहेत असं जर इथं बसलेल्या कोणाला वाटत असेल, पुरुष मंडळी व्यवहारात आपण सक्रिय असतो. महिलांचा सहभाग व्यवहारात थोडासा अलीकडच्याच काळात वाढलाय, परंतु सातत्यानं व्यवहारात आपण सक्रिय असतो आणि म्हणून ही गोष्ट वैशिष्ट्यानं आपण लक्षात घ्यायची आहे. दादा भाऊ शेठ साहेब म्हणणारी जी माणसं भेटतील ती तुमच्यावर प्रेम करणारी आहेत, तुम्हाला जपणारी आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. का? कितीही कोणी तुमच्या प्रति प्रेम व्यक्त केलं, कितीही ताकदीची निष्ठा व्यक्त केली, कितीही पराकोटीची काळजी व्यक्त केली तरी सुद्धा त्या प्रेमाची, त्या निष्ठेची एका ठराविक टप्प्यानंतर काय ठरलेली आहे? किंमत ठरलेली आहे. आणि जर प्रेम असेल, निष्ठा असेल, सगळ्या गोष्टी इथं जर विकल्या जात असतील तर हा बाजार नाही तर दुसरं काय मला सांगा. प्रत्येक भावना, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक निष्ठा, प्रत्येकाचं प्रेम जर ठराविक टप्प्यानंतर जर विकलं जाणार असेल, त्याची एक किंमत ठरली असेल तर हा बाजार नाही तर दुसरं काय. माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं समाज व्यवस्थेचं निरीक्षण इतकं तगडं असावं की माऊली ज्ञानोबरायांनी या पूर्ण संसाराला बाजारवाचक शब्द वापरला की ये साथे आलिया ओळंगा संसार. या बाजारात आल्यानंतर तुमचा मनुष्य जन्म वाया जाऊ नये या संबंधानं विशेष काळजी घ्या असं माऊली ज्ञानोबराय प्रवृत्त करतात. आता माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून धावता आढावा घेत असताना परत एकदा एका मुद्द्यावर तुम्हाला थांबवतो की माऊली ज्ञानोबरायांनी वाया जाऊ नये याच्याबद्दल काळजी का व्यक्त करावी. थोडं सामान्य पातळीवर या. माऊलींनी का काळजी व्यक्त करावी? कारण तुम्हाला सांगतो, भागवत धर्माचा पाया रचलेल्या माऊली ज्ञानोबरायांकडे भूमिका ही मातृत्वाची आहे. माऊली ज्ञानोबरायांनी आईची भूमिका साकारली. जगद्गुरु तुकोबारायांकडे आज संबंध भागवत धर्म वडिलांच्या भूमिकेनं पाहतो, पण माऊली ज्ञानोबरायांची भूमिका ही आईपणाची भूमिका आहे. आणि आता महिला वर्गाला माझा एक प्रश्न आहे, घरातली कोणतीही गोष्ट वाया जाऊ नये याच्याबद्दल काळजी कोणाला असते? कोणाला असते? बापाला, आईलाच असते ना. फार मोठ्या गोष्टींचं जाऊ द्या, मनुष्य जन्माचं जाऊ द्या, घरात उरलेली बाजरीची अर्धी भाकर सुद्धा वाया जाऊ नये याची काळजी कोण घेतं? आई घेते.
घरातली कोणतीही गोष्ट वाया जाता कामा नये याची काळजी कोण घेते? आई घेते. मग इथूनच आम्हाला संदर्भ स्पष्ट होतो की वाया जाऊ नये या संबंधानं काळजी घेण्याची भूमिका ही पहिल्यापासून आईकडे आहे. आणि माऊली ज्ञानोबारायांनी अखिल विश्वाचं मातृत्व, अखिल विश्वाचा आई पण स्वीकारले. आणि म्हणून मनुष्य जन्म वाया जाऊ नये या संबंधानं आम्हाला विशेष काळजी घ्यायला सांगतात. ए साते आली या ओळंगा शारंग धरू, या बाजारात आल्यानंतर हा दुर्लभ असा मिळालेला मनुष्य जन्म वाया जाऊ नये याची काळजी घ्या. परंतु हे चैतन्य महाराजांनी कीर्तनातून जरी सांगितलं, माऊली ज्ञानोबारायांनी त्यांच्या साहित्यातून वारंवार जरी अधोरेखित केलं, तरी सुद्धा श्रोते मंडळी ऐकतीलच आणि त्याच्यावर अंमल करतीलच असं अजिबात समजण्याचं कारण. जर तसं असतं तर आत्तापर्यंत कीर्तनात वारंवार या गोष्टी सांगण्याची गरज निर्माण झालीच नसती. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य माझ्या वाचनात आलं होतं की हा समाज कीर्तनानं सुधारणाराही नाही आणि तमाशानं बिघडणाराही नाही. घडणं बिघडणं तुमच्या सर्वस्वी मानसिकतेवर अवलंबून आहे. की जोपर्यंत तो बदल तुम्ही स्वीकारत नाही, जोपर्यंत तुम्ही तो बदल स्वीकारत नाही, तोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये ती भावना निर्माणच होणार नाही की आम्हाला पुढे जायचं आहे. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य हे नित्य नूतन आहे, कारण माऊलींच्या विचारांची बैठक ही मुळातच अत्याधुनिक आहे. आणि अशा माऊली ज्ञानोबारायांनी ज्यांनी मातृत्वाची भूमिका स्वीकारली, मायेची फुंकर घालून पोटाशी धरून कुरवाडून अतिशय ममत्वानं माऊली ज्ञानोबाराय आपला मनुष्य जन्म वाया जाऊ नये याच्या बाबतीत काळजी व्यक्त करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. ऐसा ते आलिया सारंगरो, ऐसा ते आलिया सारंगरो, ऐसा ते आलिया होगा 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 सारंगरो. नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी संसार जाईल रया, जाईल रया, जाईल रया कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत. नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी संसार जाईल, जाईल रया, जाईल रया कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत. या बाजार रूपी संसारात आल्यानंतर आपला मनुष्य जन्म वाया जाऊ नये याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला माऊली ज्ञानोबारायांनी सांगितली. तुमच्या हातामध्ये पुष्प पोहोचलेली आहेत. फुलांचा अभंग आमचे गायनाचार्य महाराज गातील. फुलांचा अभंग झाल्यानंतर बसल्या जागेवरून सर्वांनी आहे तिथूनच नमस्कार करून पुष्पवृष्टी करायची. कोणीही उठण्याची गरज नाही. वेळेनुसार 12च्या टप्प्यावर आपण पुष्पवृष्टी करून उर्वरित विषय पुढे पूर्ण करणार. अगदीच 12 वाजताच फुलं पडली पाहिजे असा नियम लिहिलेला कुठं नाही. म्हणजे पूर्वापार जे चालत आलेलं आहे. आता घड्याळं आत्ता आली 60-70 वर्षापूर्वी, इंग्रजांची उपजीविका. आपलं हिंदू धर्मशास्त्र घड्याळावर चालत नाही बरं का. बरीच मंडळी रात्रीचे 12 वाजले की उपवास सोडतात. त्यांच्या बुद्धीची कीव येते मला.
आपलं हिंदू धर्मशास्त्र घड्याळावर चालत नाही. आपण 8 प्रहरांवर चालायचं. प्रहर दिलेत आपल्याला. आज सूर्योदय झाल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुन्हा सूर्योदय होईल तिथपर्यंत आपला 1 दिवस असतो. म्हणजे आज जर तुमचा उपवास सुरू झाला तर उद्याच्या सूर्योदयापर्यंत तो उपवास लागू होतो. आजचा सूर्यास्त झाल्यानंतर लगेच खायला बसायचं. आणि त्याच्यामुळं 12ला, 12:15ला, 12:30ला पुष्पवृष्टी झाली पाहिजे, हा असा अलिखित नियम आहे की जे पूर्वापारात चालत आलेलं आहे. आणि माऊली ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं ते येथं वडील जे जे करीती तया नामो धर्म वैसे ठेवीती. पूर्वापार जे चालत आलेलं आहे त्यालाच पुढची पिढी काय करते, धर्म समजून त्याचं अनुकरण करते. आणि म्हणून ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला तितक्या गांभीर्यानं जपता यायला हव्यात. त्या गोष्टींशी तितकं प्रामाणिक राहता यायला हवं. एक फुलांचा अभंग घ्या आणि अभंग झाल्यानंतर पुंडलिक वरदा गजर करून यांची पुष्पवृष्टी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर अभंगाचा राहिलेला विषय आपण पूर्ण करू. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सांगावी विनंती माझी, सकाळा सांगावी विनंती माझी, सकाळा सांगावी विनंती माझे. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, काळी विठो आमासी पावला. गुढी सहित झाला गुप्त तुका, गुढी सहित झाला गुप्त तुका, गुढी सहित झाला गुप्त तुका. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. भला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. फुलांचा विधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अभंगासाठी बाबा झालं झालं टाकली फुलं. आणि ही झाडाची फुलं वाहण्यापेक्षा आहे ना, महाराज आता एक सुचलं म्हणून सांगतो, ही सुगंधी फुलं त्यांच्या समोर वाहण्यापेक्षा मला असं वाटतं की या व्यक्तीनं आयुष्यभर ज्या चांगल्या कर्माची आवड आपल्या जीवनामध्ये जोपासली होती त्या चांगल्या कर्माचा वारसा आम्ही आताच्या पिढीनं जर पुढे चालू ठेवला तर ती खऱ्या अर्थानं आदरांजली आणि श्रद्धांजली. या बाकीच्या सगळ्या औपचारिकता आहे. माझ्या समोर इथे उपस्थितांपैकी कुणीही चांगल्या शब्दात श्रद्धांजली वाहिली, कितीही चांगल्या भावनिक पातळीवर आदरांजली वाहिली तरी मला वाटतं ती केवळ औपचारिकता ठरेल. परंतु जेव्हा त्यांनी जोपासलेल्या चांगल्या कर्माची दोरी आम्ही पुढे चालू आणि त्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करू तर ती एक कृतिशील आदरांजली आणि कृतिशील श्रद्धांजली म्हणता येईल. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा कोणत्याही प्रकारच्या औपचारिकतेला वाव या ठिकाणी न ठेवता आम्हाला अतिशय कृतिशील विचार या ठिकाणी दिला. तो म्हणजे असा की मनुष्य जन्म मिळाल्यानंतर हा मनुष्य जन्म वाया जाऊ नये या संबंधानं विशेष काळजी घ्यायला सांगितली. परंतु कीर्तनाला आलेली लोक केवळ ऐकण्याचं काम करतात, ते आचरणात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्रोत्यांकडून कधी होत नाही. हे कदाचित माऊलींनी पाहिलं असावं आणि माऊली ज्ञानोबरांना एक गोष्ट लक्षात आली असावी की आम्ही माता पित्यांच्या नातेवाईकांच्या भरोशावर फार निर्धास्तपणे आयुष्य जगतोय हे कदाचित त्यांना दिसलं असावं. बरीच मंडळी गणगोताच्या नातेवाईकांच्या भरोशावर आयुष्य जगतात. त्यांचा सुद्धा हा भ्रम माऊली ज्ञानोबरांनी मोडीत काढलाय बरं का.
की माऊली ज्ञानोबरायांना दिसलं की आयुष्य दिवसेंदिवस कमी होत चाललंय, तरी सुद्धा ही मंडळी विद्युत रोषणाई करतायत, फटाक्यांची आतिषबाजी करतायत, म्हणजे नेमकं घोडं कुठंतरी अडतंय, पाणी कुठंतरी मुरतंय. की कोणत्या तरी चुकीच्या भरोशावर ही माणसं बसलेली आहे, की चुकीचा आत्मविश्वास यांचा बळावताना दिसतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीचा विषय मी यासाठी काढला, अलीकडच्या काळात वाढदिवस साजरे करण्याची जी प्रथा जास्त फोपावत चालली आहे ती मला थोडीशी अनाकलनीय आहे. गोपाळ महाराज वाढदिवसाला फटाक्यांची आतिषबाजी करत असताना माझ्या मनात विचार असा येतो की वाढदिवसाला तुम्ही पेढे भरवता, एकमेकाला गोड भरवता, विद्युत रोषणाई करता, फटाक्यांची आतिषबाजी करता, अर्थात आनंद साजरा करता. माझ्या एका भाबड्या प्रश्नाचं उत्तर द्या. वाढदिवस आला म्हणजे आयुष्यातला एक दिवस कमी झाला का वाढला? फार सोपं आहे ना. वाढदिवस तुमचा ह्या वर्षी येऊ द्या, पुढच्या वर्षी येऊ द्या, जेव्हा जेव्हा तुम्ही वाढदिवस साजरे करताय आयुष्यातले दिवस कमी होत आहेत का वाढतायत? कमी. अरे मग आयुष्यातला एक एक दिवस कमी होत चाललाय आणि तुम्ही फटाके कसले वाजवताय? हा तर्कशुद्ध विचार कधी आम्ही केलाय का? आणि अगदी माऊली ज्ञानोबरायांनी या विचारावर बोट ठेवलं की आयुष्य दिवसेंदिवस घटत चाललंय, कमी होत चाललंय, त्या बाबतीत काळजी घ्यायचं सोडून आम्ही आनंदोत्सव साजरे करतोय का? आमचा चुकीचा आत्मविश्वास बळावलाय. दिसतोय फोटोला हार घातलेला, तरी सुद्धा आम्हाला अजूनही ही जाणीव मान्यच होत नाही की आमच्याही फोटोला उद्या परवा हार लागू शकतो. त्यात तुम्ही आले, आम्ही आले, सगळे चालू. काय कुणाचा दिवा कधी विजेल? झाकील या घटीचा दिवा सांगता येणार आहे का? आणि ही काळजी घ्यायला माऊली ज्ञानोबराय सांगतायत की हा मनुष्य देह हा स्वाभाविकपणे मिळत नाही, फार संघर्षातून हा मनुष्य देह मिळतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा, 84 लक्ष योनी सांगितलेल्या आहेत. बहुत जन्मांती जन्मला सिदारा, देवतो सोयरा करी आता, देवतो सोयरा करी आता, देवतो सोयरा करी आता. बहुत जन्मांती जन्मला सिदारा, देवतो सोयरा करी आता, देवतो सोयरा करी आता, देवतो सोयरा करी आता. जन्म जन्मांतरीच्या फेऱ्या घेतल्यानंतर आम्हाला मनुष्य जन्म मिळतो. हा मनुष्य देह मिळणं सोपं नाही. कीर्तन प्रवचनातून या गोष्टी फक्त औपचारिकता म्हणून ऐकू नका. माझा हा आजचा सिद्धांत लक्षात घ्या की 84 लक्ष योनींचा प्रवास साध्य केल्यानंतर कुठेतरी आम्हाला मनुष्य देह मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. हे एकदा मनावर बिंबवलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाचे शब्द आहेत, पाप पुण्यम समे कृत्वा नर योनिषो जायते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात पापाची आणि पुण्याची समपातळी झाल्याशिवाय हा मनुष्य जन्म मिळत नाही. माता हा हिशोब आईसाहेब आपल्याला लावता येणार आहे का? पाप किती झालंय, पुण्य किती झालंय, आपण फार फार तर आज जेवायला किती माणसं आहेत आणि पोळ्या किती करायच्या एवढा हिशोब लावू शकतो. कळतंय का? पाप पुण्याची समपातळी करणं आपल्या हातात आहे का? कदापि शक्य नाही. फार फार तर पाप जास्त असेल, पुण्य कुठं जास्त होणार? ऐका, असं कोणी खात्रीशीर सांगू शकेल की माझ्या आयुष्यात पापापेक्षा पुण्याची पावटी जास्त आहे? हे सांगतोय कशासाठी? इतक्या दुर्मिळ आणि दुर्लभपणे मिळालेला मनुष्य जन्म वाया घालवू नका. विचारांचा सिद्धांत जोपासून कृतिशील आयुष्य जगण्याकडे माऊली ज्ञानोबरायांचा कल या अभंगामध्ये दिसतो. परंतु तदनंतर हा मिळालेला मनुष्य जन्म वाया घालवू नये याच्या संबंधानं काळजी व्यक्त करत असताना माऊलींच्या लक्षात आलं असावं की आम्हाला कोणता तरी चुकीचा भरोसा देण्यात आलेला आहे, चुकीची आत्मप्रौढी देण्यात आलेली आहे, आणि आम्ही ज्यांच्या भरोशावर निर्धास्त आयुष्य जगतोय तो चुकीचा भरोसा माऊली ज्ञानोबरायांनी मोडून काढला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, 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 कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. मृग जळवते
जाईल रया मृग जळवत जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत जाईल रया हा मृग जळवत जाईल रया कोणाचे बाबा कोणाचे गणगोत बाळगोपाळांसाठी टाळ्या वाजवा एकदा जोरात. ते टाळ वाजवतायत पावल्या खेळतायत त्यांचं कौतुक तरी यांच्याकडून झालं पाहिजे ना. बसल्या जागी तुम्हाला टाळी वाजवा हे सांगावं लागतंय म्हणजे विशेष वाटतंय मला. कदाचित स्वयंपाकाचा वास आलाय की काय मागून तिकडून तुम्हाला. उन्हाच्या प्रकोपामुळं प्रत्येकाचं चित्त कीर्तनात असेल असं काही सांगता येत नाही महाराज. आणि मी तर फार कमी वयामध्ये इतके बिकट अनुभव घेतलेले आहेत. मला चांगलं कळून चुकले फक्त गर्दी कामाची नाही. त्या गर्दीमध्ये विचारांचे दर्दी किती आहेत हे महत्त्वाचं आहे ना. आज इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं प्रयोजन वेगवेगळं आहे. कुणी मोळीक परिवाराचा नातेवाईक आहे म्हणून कीर्तनाला आलाय, कुणी रेवणगावचा ग्रामस्थ आहे म्हणून कीर्तनाला आलाय, कुणी चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला आलाय, कुणी घरी काही कामही नाही म्हणूनही आला असेल. पण इथे येत असताना प्रत्येकाचं प्रयोजन जरी वेगवेगळं असलं तरी मला असं वाटतं की जाताना एकच प्रयोजन असावं. आणि ते प्रयोजन असं की माऊली ज्ञानोबरायांनी अभंगाच्या माध्यमातून जो विचार आम्हाला दिलाय तो विचार आम्हाला आपल्या आचरणाशी बांधून कृतिशील आयुष्य जगण्याच्या दिशेनं पावलं टाकता यावी. आणि ती कृतिशील आयुष्याची वाटचाल जर आम्ही सुरू केली ती खऱ्या अर्थानं दाजींना श्रद्धांजली. विठ्ठल विठ्ठल इतक्या निर्धास्तपणे आम्ही आमचं आयुष्य वाया घालवतोय. इकडे लक्ष द्या, माझी वेळ फार कमी उरली आणि म्हणून मला अभंगाचा सारांश तुमच्यासमोर स्पष्ट करायचा आहे. इतक्या निर्धास्तपणे आयुष्य जगतोय, एवढ्या बिनधास्तपणे आम्ही वावरतोय हे पाहता माऊली ज्ञानोबरायांना जाणवलं असावं की आम्हाला कोणीतरी चुकीची आत्मप्रौढी बाळवलेली आहे, चुकीचा भरोसा दिलेला आहे. तो चुकीचा भरोसा माऊलींनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात मोडीत काढला. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. शब्द नीट ऐका, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारलाय? कवनाचे मायबाप कोणाचे? कोणाचे आईबाप? देहाचे की आत्म्याचे? द्या मला उत्तर. आईबाप कोणाचे? देहाचे की आत्म्याचे? कोणाचे? कोणाचे? देहाचे. इकडे विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे? देहाचे की आत्म्याचे? देहाचे. तुमचं पण तेच म्हणणं आहे का? काही वेगळं मतच नाही तुमचं? मेले सुर मेरा तुम्हाला. काही वेगळं मत असू द्या ना काहीतरी. कोणाचे आईबाप? देहाचे की आत्म्याचे? देहाचे. यांचं सुद्धा म्हणणं आहे देहाचे. मी काही वेळापूर्वी तुम्हाला स्मशानभूमीचा दाखला दिला होता. एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर जेव्हा आम्ही स्मशानभूमीत जातो अंत्यविधीला, डोळ्यासमोर चित्र आणा. जी व्यक्ती मरण पावली आहे त्या व्यक्तीच्या गेल्याची माहिती देण्यासाठी गावातला एखादा शहाणा कारभारी माणूस जेव्हा पुढे येतो आणि पुढे येऊन तो माणूस गेल्याची जी वार्ता देतो, ती वार्ता देत असताना त्याच्या तोंडातून शब्द आम्हाला असे ऐकायला मिळतात की अमुक अमुक व्यक्तीचा देह पंचतत्वात विलीन झाला. कुठे विलीन झाला? पंचतत्वात. देह बनलाय कशाचा? पंचमहाभूतांचा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, शरीर हे पंचमहाभूतांचं तयार झालंय. मग आईबाप देहाचे हा विषय संपला. मग सांगा आईबाप कोणाचे? हा कोणाचे? आत्म्याचे. बदलली पार्टी लगेच. सध्या हेच चाललंय ना, इकडं नाही जमलं इकडं. जिकडून तिकीट मिळेल तिकडूनच जाणार आपण. बरं, आई वडील आत्म्याचे म्हणत असाल तर त्या आत्म्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. अरे ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, जो अनादी अनंत आहे, जो मुक्त आहे. नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. काय सांगितलंय भगवद्गीतेमध्ये? नैनम चिंदंती शस्त्राणी. ज्याला शस्त्रछेद करू शकत नाही, ज्याला अग्निदाह पोचू शकत नाही, ज्याला पाणी भिजवू शकत नाही, ज्याला वारा शोषू शकत नाही, असा तो आत्मा. मग त्याला कुठून आले आई बाप?
माऊली ज्ञानोबरायांनी एक्झॅक्टली हेच क्लिअर केलंय, हे स्पष्ट केलंय. काय? कौनाचे मायबाप जे देहाचे नाही, आत्म्याचे नाही आणि तुम्ही त्यांच्या भरोशावर आयुष्य जगताय. कौनाचे मायबाप जे देहाचे नाही, आत्म्याचेही नाही. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत. आता गणगोत शब्दावर मला तरी बोलायची इच्छा नाही, ज्याचे त्याला अनुभव आलेले असतील. गणगोत हा प्रकार असा आहे, गोपाळ महाराज तुम्ही नवीन 4 व्हीलर गाडी घेतली ना, नातेवाईकांना गाडी घेतली हे समजण्यासाठी तुम्हाला फेसबुकला टाकावं लागतं, तेव्हा त्यांना समजतं. पण तीच गाडी धडकली ना, फेसबुकवर टाकायची गरज नाही, आपोआप कळतं त्यांना. मग ते फोन करणार, गाडी धडकली, काही लागलं नाही ना, तुम्ही जिवंत आहेत ना? हो जिवंत आहे. अरे रे, हा नातेवाईकांच्या आणि गणगोताच्या संबंधानं प्रत्येकाला आपापल्या पातळीवर आलेला अनुभव आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायांचं हे चरण आम्हाला मान्य करावं लागतं, स्वीकारावं लागतं की कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, ज्यांच्या भरोशावर आयुष्य एवढं निर्धास्त जगताय ते तुमचे आहेत का? कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत. आणि पुढचा उत्तरार्ध असा आहे, मृग जळवत जाईल रया. शब्द नीट आहे का? मृग जळवत जाईल रया. मृग म्हणजे हरिण, जळ म्हणजे पाणी. शेतकरी कुटुंबातली आपण माणसं आहेत. ग्रीष्म ऋतूमध्ये, आता जो चालू आहे तो ग्रीष्म ऋतू आहे, उन्हाळा. ग्रीष्म ऋतूमध्ये भर दुपारी, टळटळीत भर दुपारी माळरानावर एक फेरफटका मारून या. जंगलामध्ये भर दुपारी माळरानावर एक फेरफटका मारा. ग्रीष्म ऋतूमध्ये एखादं हरिण पाण्याच्या शोधासाठी ऊर फुटेपर्यंत सैरा वैरा इकडे तिकडे जेव्हा पळताना धावताना आपल्याला दिसतं, एक चित्र निसर्गाच्या या कोपऱ्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. ते कोणतं? एखादं हरिण पाण्याच्या शोधासाठी सैरा वैरा पळतंय आणि एका ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या हरणाला सूर्याची किरणं, भर दुपारी सूर्याची किरणं खडकावर पडलेली बघायला मिळाली. बाबा, सूर्याची किरणं खडकावर पडली असली की दूरवरून ती वाहत्या झऱ्याप्रमाणे भासतात, वाहत्या पाण्याप्रमाणे भासतात. सूर्याची किरणं खडकावर पडली आहेत आणि त्याला वाहता झरा समजून हरणाने ऊर फुटेपर्यंत जीवाच्या आकांतानं पळायला सुरुवात केली आणि पाणी पिण्यासाठी त्या खडकावर झेप मारली. काय होणार आहे त्याचं? खोटियाचे पिसे ऊर फोडी, खोटियाचे पिसे ऊर फोडी, खोटियाचे पिसे ऊर फोडी, खोटियाचे पिसे ऊर फोडी, सच बनायसे खोटियाचे पिसे ऊर फोडी, खोटियाचे पिसे सच बनायसे खोटियाचे पिसे ऊर फोडी, खोटियाचे पिसे. खोटियाचे पिसे ऊर फोडी. मिठे महाराज, हरणाचं काय होणार आहे? काय होणार आहे? खडकावर धडक घेतल्यानंतर काय होणार आहे? खोटियाचे पिसे ऊर फोडी. खडकावर धडक मारल्यानंतर काय होणार आहे? दुसरं काय होणार? प्राणघात सोसावा लागणार, जीव गमवावा लागणार. एक सांगू का, त्या हरणानं खडकावर धडक घेतली, त्याला प्राणघात सोसावा लागला, नुकसान सोसावं लागलं. घोटाळा असा झालाय, तुम्ही आम्ही सुद्धा धडकाच घेतोय. काय घेतोय? धडकाच घेतोय. एक एक योनी कोटी कोटी फेरा. या 84 लक्ष योनीमध्ये काय करतोय? आम्ही धडकाच घेतोय. आता मिळालाय सुदैवानं माणसाचा जन्म. पुढचा जन्म म्हशीचा आहे का टोणग्याचा आहे? कोणी सांगितलंय? ढेकणाचा आहे का बैलाचा आहे का मुंगीचा आहे? कोणत्या कीटकाचा पुढचा जन्म आहे माहिती आहे का आपल्याला? आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ही सगळी दुर्लभता लक्षात घेऊन स्पष्ट केलं आमच्या समोर की मिळालाय ना हा मनुष्य जन्म, लाभला हा देह कागदाली न्याय. एखाद्या आंधळ्या माणसानं जांभई देण्यासाठी टाळी वाजवताना हात वर करावा आणि आंधळ्या माणसानं जांभई देताना हात वर करून टाळी वाजवावी आणि अचानक त्या टाळीत कावळा सापडावा, असा हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला. आणि असा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तो मनुष्य जन्म वाया जाऊ नये हा कृतिशील विचार माऊली ज्ञानोबरायांनी आम्हाला दिला आणि आम्हाला वैचारिक समृद्धी प्राप्त होऊन आमच्या आयुष्याचं सोनं व्हावं आणि आम्हाला कर्मसिद्धांत जोपासता यावा, आयुष्याचं सोनं करता यावं, या दिशेनं माऊली आम्हाला जेव्हा नेतात तेव्हा माऊलींच्या लक्षात आलं की ही चुकीच्या कोणाच्या तरी भरोशावर आयुष्य जगतायत. कोणाच्या भरोशावर? आई वडिलांच्या? कोणाच्या? गणगोताच्या? कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. त्या हरणाने घेतलेल्या धडकेप्रमाणे स्वतःचा घात करून घेऊ नका. मग माऊली ज्ञानोबरायांना विचारावं एखाद्या मुमुक्षुनी, माऊली हा घात होण्याचं कारण काय? त्या घाताचं कारण अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विषयाचे समसुख बिघडाचे बाहुली, विषयाचे समसुख बिघडाचे बाहुली,
विषयाचे समसूख बेगडाचे बाहुली विषयाचे सुख बेगडाची बाहुली आवाज द्या विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली आभराची सावली जायला दया आभराची सावली जायला दया कोणाची माय बाप कोणाची गणगोत कोणाची माया बाप कोणाचे गणगोत आभाची रया जाईल रया कोणाची कोणाचे गणगोत कोणाची माया कोणाचे गणगोत विषयाचे समसुख बेगडाची बाहुली माझी वेळ संपत आली हा शेवटचा उत्तरार्ध जरा लक्ष देऊन ऐका नुकसान होत असेल तर आम्हाला त्याची समीक्षा केलीच पाहिजे आम्हाला त्याची कारण मीमांसा केलीच पाहिजे आमचं नुकसान होतंय ना आमचं जर नुकसान होतंय ना तर त्याची कारण मीमांसा झालीच पाहिजे दरवर्षी व्यावसायिक क्षेत्रातल्या लोकांना समजेल मी काय सांगतोय दरवर्षी आर्थिक वर्ष संपत असताना एक ऑडिट केलं जातं जेव्हा फायनान्शियल इयर संपतं ना तेव्हा मार्च एंडिंगला ऑडिट केलं जातं मला असं वाटतं की कीर्तन ऐकणाऱ्यांनी सुद्धा आजपासून एक गोष्ट ठरवून घ्या आपण सुद्धा दरवर्षी स्वतःच्या आयुष्याचं ऑडिट केलं पाहिजे काय केलं पाहिजे ऑडिट केलं पाहिजे की मागच्या वर्षभरामध्ये किंवा मागच्या काळामध्ये आम्ही नेमकं काय आयुष्य जगलो कसं आयुष्य जगलो आणि जे काही आयुष्य जगलो त्यातून नेमकं हाताला काय लागलं ह्याचं काय झालं पाहिजे ऑडिट झालं पाहिजे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्ही चुकीच्या भरोश्यावर आयुष्य जगल्यानंतर तुमचा घात होऊ शकतो मृग जळवत जाईल रे असं जेव्हा सांगितलं त्या घाताची मीमांसा सुद्धा पुढे जाऊन केली की विषयाचे समसुख बेगडाची बाहुली काय कारण आहे नुकसानाचं विषयाचे समसुख शब्द नीट ऐका विषयाचे सुख असं म्हटले नाही माऊली विषयाचे समसुख म्हणजे काय सुखा समान भासणारं सुख नाही सुखा समान भासणारं आमच्या आकाश महाराजांनी आता मृदंगावर थाप मारली आणि जो नादब्रह्म तयार झाला एखाद्या रसिकाला तो मृदंगाचा नादब्रह्म पुन्हा पुन्हा ऐकावा असं वाटणं हे विषय सुख आहे महाराजांनी आलाप घेतला आणि एखाद्या गाण रसिकाला तो आलाप पुन्हा पुन्हा ऐकावा असं वाटणं हे विषय सुख आहे जेवायला बसल्यानंतर एखादी भाजी आवडली आणि पुन्हा पुन्हा त्याच भाजीचा घास घ्यावा असा वाटला हे विषय सुख आहे घरी जाताना एखाद्या शेजारच्या बाईनं बोलता बोलता जर कौतुक केलं आज तुम्ही नेसलेली साडी फार छान दिसते आणि ते वाक्य पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटणं हे विषय सुख आहे पुरुष मंडळींचं सुद्धा काही वेगळं नाहीये घरी जाताना शेजारच्यानं येऊन नुसतं सांगितलं की तुम्ही सरपंच असताना गावचा फार विकास झाला बरं का तेच वाक्य रात्रभर आठवत राहतं कारण विषय सुख आहे हे विषय मी फार सामान्य पातळीवर बोलतोय फार जड काय असलं आमचं बोलायचंच नाही हे विषय सुख आहे आणि माऊली ज्ञानोबराय म्हणतात की विषयाचे समसुख सुख नाहीये सुखा समान भासणार आहे सुखा समान काय भासणार आहे आणि हे जे भासणं आहे ना हे आमच्यासाठी धोकादायक आहे बरीच माणसं भासवतात तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा भास करून देतात आमचं तुमच्यावर प्रेम आहे असा तुम्हाला भास घडून आणणारी काही माणसं आहेत तुमचं आयुष्य अगदी योग्य पद्धतीनं सुरू आहे तुम्ही योग्य मार्गाने वाटचाल करताय असं तुम्हाला भासवणारी माणसं तुमच्यासाठी धोकादायक आहे तुमची चुकीची आत्मप्रौढी वाढवणारी तुमचं चुकीचं आत्मबळ वाढवणारी माणसं तुमच्यासाठी धोकादायक आहे आणि माऊली ज्ञानोबरायांनी ती चूक केली नाही माऊली ज्ञानोबरायांनी स्पष्ट केलं विषयाचे समसुख बेगडाची बाहुली काय बेगडाची बाहुली म्हणजे काय प्रकार आहे बैलपोळ्याला बैलाला सजवतात आपल्याकडे कोणता पोळा असतो श्रावणी असतो का पोळा झोपले काय पोळा कोणता असतो आषाढ आता आपण पश्चिम महाराष्ट्रातले आपल्या 2-4 जिल्ह्यांमध्ये श्रावणी नसतो श्रावणी इकडं मराठवाड्यात तुमचा पोळा वेगळा आणि तुमचे बैलही वेगळे मला फार सुचलं होतं फार चांगलं याच्यावर काहीतरी पण कॅमेरा लावलाय त्याने सगळ्यात धोकादायक प्रकार कॅमेरा भल्या भल्यांचा कार्यक्रम झाला ते 2 तासाचं काही नाही टाकणार ते तेवढीच क्लिप टाकणार बघा महाराज काय म्हणते
पोळ्याचा विषय यासाठी काढला, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. काका, बैल पोळा आल्यानंतर बैलाला सजवलं जातं, रंगरंगोटी केली जाते, हो की नाही? आयुष्यात एकदा बैलाला सजवतात. मराठी कच्चं आहे तुमचं. एखादा 4-6 महिन्यात ह्यांना बी सजवायचं ज्यात. आम्हाला सजवलं होतं लॉकडाऊन मध्ये. एक तारखेला आहे ना, 1 मे ना, झालं. शुभेच्छा आहे तुम्हाला. मग हे बी लवकर घरी नाही जाणार, हे आपल्या संग बसणार रात्री उशिरा. बैलपोळ्याला बैलाला सजवलं जातं, रंगरंगोटी केली जाते, झुल टाकली जाते. अचानक बैलपोळ्याचा विषय यासाठी काढला, मला माझं लहानपण आठवत आहे. मी एका शेतकरी कुटुंबातून आहे. मी पाहिलं लहानपणी बैलाला सजवलेलं असताना सगळी सजावट झाल्यानंतर त्या बैलाच्या शिंगावर एक बाहुली अडकवली जायची. बाहुली फार सुंदर असायची बरं का ती बाहुली. तिला रंगरंगोटी केली असायची. पण ती बाहुली कशाची तयार केलेली असायची? शेणाची. कशाची? शेणाची. आणि त्या बाहुलीचं नाव होतं बेगडाची बाहुली. ती इतकी सुंदर आखीव रेखीव बनवलेली असायची, एवढी सजवलेली असायची, एवढं छान रंगरंगोटी केली असायची, इतकी आकर्षक असायची. लहानपणी मला असं वाटायचं की पळत जाऊन ती बाहुली तोंडातच टाकावी की काय. आता मला सांगा, ती बाहुली कितीही आवडली तरी सुद्धा तोंडात टाकल्यानंतर पोटात काय जाणार आहे? काय जाणार आहे? मग माणूस शेण खायचं कधी सोडणार आहे? माऊली ज्ञानोबरायांचं उदाहरण विश्व हे फार मोठं आहे, फार समृद्ध आहे. माऊली ज्ञानोबरायांनी उदाहरण आणि दाखला सुद्धा या ठिकाणी अचूक दिला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, विषयाचे समसुख कसं आहे? बेगडाची बाहुली. तोंडात गेल्यानंतर काय लागणार आहे? सगळं शेणच लागणार. अभ्राची सावली जाईल रे. आता कीर्तन ऐकत असताना बऱ्याच मंडळींना घाम आलाय, उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात, काही जणांनी रुमाण काढलेत. याचा अर्थ काय? ग्रीष्म ऋतू आता सुरू झालाय. मला एक सांगा, आपलं इथे कीर्तन सुरू आहे, पण इथेच पंचक्रोशीत कुठेतरी या वेळेला भर दुपारी शेतात माळरानावर एखादी माता माऊली काम करत असेल. शेतात काम करत असणाऱ्या त्या माता माऊलीच्या कपाळावरून घामाच्या धारा सुरू असतील आणि त्या माता माऊलीला वाटतं की कुठून तरी थोडीशी सावली यावी. अचानक एक आभ्राचा ढगाचा तुकडा येतो, सूर्याच्या आड येतो आणि तेवढी क्षणभर सावली त्या माता माऊलीच्या अंगावर पडते. आणि तो आभ्राचा तुकडा सूर्याच्या आड आल्यानंतर थोडीशी सावली त्या माऊलीच्या अंगावर पडली. ती म्हणते, आत्ता कुठं जीवाला जरा बरं वाटतंय. पण गंमत अशी आहे, आत्ता कुठं जीवाला जरा बरं वाटतंय एवढं म्हणेपर्यंत ढगाचा तुकडा पुढे निघून जातो. आभ्राची सावली जाईल रया. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जितक्या वेगानं तो आभ्राचा ढगाचा तुकडा पुढे जातो तितक्याच वेगानं हा प्राण शरीर सांडून जायला मागे पुढे पाहत नाही. आणि म्हणून हे मिळालेला मनुष्य जन्म वाया जाऊ न देण्याच्या संबंधानं कृतीशील विचार आम्हाला करायचा. विठ्ठल 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 उर्वरित 4थ्या चरणावर प्रकाश टाकण्या अगोदर मला कीर्तन परंपरेप्रमाणे तुमच्याकडून भजन करून घेणं अनिवार्य आहे. सगळ्यांनी ताट बसायचंय, हातानं टाळी, मुखानं नाम आणि अतिशय आनंदानं मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं भजन करायचंय. खऱ्या अर्थानं आपण आज कीर्तनात केलेलं भजन आणि त्या भजनातली संवेदनशीलता पांडुरंगापर्यंत पोहोचल्यानंतरच आज खऱ्या अर्थानं कृतीशील आदरांजली इथं वाहिली गेली असं म्हणता येईल. सर्वांनी ताट बसायचंय. आजूबाजूला बसलेल्या मंडळींच्या पायात मला चप्पल, बूट, सँडल, पादत्राणं दिसत आहेत, ती काढून ठेवायची. आपण ऑर्केस्ट्राला आलेलो नाही, कीर्तनात बसलो याचं भान असू द्या. कुठेही वारकरी संप्रदायाची शिस्तभंग झालेली चालणार नाही. पायातली पादत्राणं काढून ताट बसायचंय आणि सर्वांनी हातानं टाळ, हातानं टाळी, मुखानं नाम आणि पांडुरंगाचं प्रेमानं भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि 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 जय जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई घ्या घ्या हार घ्या विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा 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 रखुमाई हा हा चल हाँ असा उत्साह पाहिजे. आपण पोट वाढवून घेतल्यात कसं काय नाचतायला किती चपळ आहेत ती किती छान नाचताय ती बघा ना. आणि तुम्ही नुसतं त्यांनाच नाचा म्हणायचं. अनेक गोष्टी आहेत परंतु आता वातावरणातली गंभीरता आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता थोडंसं आपल्याला वेळेचं गांभीर्य आणि विषयाची मर्यादा पाळावी लागते. मुळीक परिवार आज या त्यांच्या कुटुंबातल्या सदस्याप्रती मनामध्ये अत्यंत संवेदनशीलता आणि अत्यंत प्रेमभावना बाळगून आजच्या ह्या कार्यक्रमाला एक मोठी उंची मिळावी याच्यासाठी प्रयत्नशील मला दिसला. आणि खऱ्या अर्थानं मुळीक परिवाराने आज आपल्या सर्वांना या ठिकाणी एक वैचारिक मंथन घडवून आणण्याचं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याच्यासाठी त्यांचा आपण आभार मानलं पाहिजे. येणाऱ्या काळात मुळीक परिवाराकडून सामाजिकदृष्ट्या समाजाभिमुख आणि लोकाभिमुख कार्य करत असताना अशीच समाजाची सेवा घडावी अशाही पद्धतीची प्रार्थना मी पांडुरंगाला या ठिकाणी करीन. इथे आल्यानंतर पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक संत साहित्याचा अभ्यासक आहे ना त्यानं काही प्रबोधक तत्व तुमच्यासमोर मांडत असताना मला माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आज या ठिकाणी महत्त्वाचा वाटला. आणि तो या दृष्टीनं वाटला की काहीही वाया जाऊ नये याच्याबद्दल काळजी व्यक्त करणारं व्यक्तिमत्व कोणतं असेल ते म्हणजे आई. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आईची भूमिका साकारलेली आहे. माऊली ज्ञानोबरायांचं साहित्य इतकं गोड आहे. इतर संतांच्या तुलनेमध्ये माऊली ज्ञानोबरायांची भाषा फार मावाळ आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं साहित्य जर बघितलं तर फार परखड आणि फार तिखट भाषा तुकोबारायांची त्यांच्या साहित्यात दिसून येते. पण माऊली ज्ञानोबरायांचं साहित्य इतकं गोड आहे की बिनबियांच्या द्राक्षासारखं आहे. बिनबियांच्या द्राक्षासारखं. आता सांगली जिल्ह्यातल्या लोकांना द्राक्षाची गोष्ट मी सांगावी म्हणजे हा थोडा विरोधाभासच आहे. किती बिनबियांचं द्राक्ष असतं. आईसाहेब एखादं बिनबियाचं द्राक्ष घ्यावं ते द्राक्ष तोंडात टाकावं आणि द्राक्ष तोंडात टाकल्यानंतर दाताचा स्पर्श होऊ न देता ते द्राक्ष नुसतं जिभेनं जरी दाबलं तरी अख्खं मुख ब्रह्मांड रसमय व्हावं एवढं गोड साहित्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायांचं आज अभंग निवडीचं कारण जर काय असेल तर ते हे की फार ममत्वाच्या आणि आईपणाच्या भूमिकेतून माऊली ज्ञानोबराय मिळालेला मनुष्य जन्म वाया जाऊ नये या संबंधानं विशेष काळजी घ्यायला सांगतात. आणि शेवटी विषयाचे समसुख सांगितल्यानंतर माऊली ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनाची क्षणभंगुरता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आमच्या समोर ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे
ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. बरीच मंडळी समाज व्यवस्थेमध्ये जर एक नजर टाकली तर महाराज बरीच मंडळी स्वप्नवत आयुष्य जगतायत. बरीच मंडळी स्वप्नात आहेत, स्वप्नातच आहेत. आता कीर्तन ऐकताना सुद्धा काही मंडळींना असं वाटतं की आपलं सगळं व्यवस्थित चाललंय, कधी फ्यूज उडेल सांगता येत नाही. आणि आपण सगळेजण स्वप्नातच आहोत. माऊली ज्ञानोबरायांनी त्या स्वप्नाचा साक्षात्कार आमच्या समोर ठेवला की स्वप्नीचे चैले जाईल रया. बाबा काल रात्री तुम्हाला समजा स्वप्न पडलं, समजा काल रात्री तुम्हाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तुम्ही चालत पंढरपूरला गेले. काय म्हटलंय मी? रात्री तुम्हाला स्वप्न पडलं आणि कल्पना करा स्वप्नात तुम्ही चालत पंढरपूरला गेले. आता स्वप्नामध्ये तुम्ही चालत पंढरपूरला गेले म्हणून उद्या सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमचे पाय दुखणार आहेत का? का दुखणार नाहीत? कारण प्रवास झालाय, पण कुठे झालाय? स्वप्नात झालाय. माऊली ज्ञानोबरायांनी हेच उदाहरण आमच्या समोर ठेवलं की स्वप्नीचे चैले जाईल रया. एखाद्या दिवशी जेव्हा जागे व्हाल, एखाद्या दिवशी जेव्हा भानावर याल, तेव्हा कळेल की हे सगळं स्वप्नवत होतं. चुकीच्या गोष्टींच्या भरोशावर आम्ही आयुष्य जगत होतो. इथे कायमस्वरूपी जिवंत राहणारा आणि कायमस्वरूपी ऊर्जा देणारा जर सिद्धांत कोणता असेल तर तो सिद्धांत संतांचा विचार, आणि त्या विचाराने आपल्याला आपलं आयुष्य कृतिशील धर्तीवर आयुष्य जगता यायला हवं. पुन्हा पुन्हा आज मुळीक परिवाराच्या संबंधानं आज तृतीय पुण्यस्मरणाच्या दिवशी बोलत असताना मला ज्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणासाठी आपण इथे सगळे उपस्थित झालो आहोत त्या व्यक्तीच्या आयुष्याची रूपरेषा तुमच्यासमोर मांडणं क्रमप्राप्त ठरतं. ज्यांनी गावच्या सरपंच पदाचा पदभार जवळपास 25 वर्ष सांभाळला अशा प्रकाशदाजी मुळीक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आज पंचक्रोशीतील ग्रामस्थ, त्यांचे आप्तस्वकीय, नातेवाईक आणि विविध स्तरातील मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सलग 45 वर्ष ज्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास या ठिकाणी नमूद केलेला, वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग त्यांचा दिसून आला आणि कोरोनासारख्या गंभीर वातावरणामध्ये सर्वांची काळजी त्यांनी घेतली. आज त्यांना जाऊन 3 वर्ष झाली, परंतु 3 वर्षानंतरही ते अजूनही आपल्यातच आहेत अशा पद्धतीचा आविर्भाव या कुटुंबाचा आहे. अजूनही त्यांचं जाणं या कुटुंबाला मान्य होत नाही. आणि एक चांगली गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती अशी की इथं आल्यानंतर या मुळीक परिवारानं माझ्याजवळ एक विनंती केली आणि ती विनंती अशी केली की महाराज, ज्या विचारांनी ही व्यक्ती आयुष्य जगली, ज्या पद्धतीचं काम या व्यक्तीनं केलं, जी सर्वसमावेशक भूमिका या व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये घेतली, तोच वारसा येणाऱ्या पिढीनं रुजू ठेवावा. हा एक कौतुकास्पद विचार त्यांनी माझ्यासमोर ठेवला, तो तुम्ही सगळ्यांनी अंमलात आणायचा. आम्हाला स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर रचनात्मक दृष्ट्या कामं करून आम्हाला सामाजिक सलोखा जपणं गरजेचं असतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अशा व्यक्तींचा विषय पुढे येईल तेव्हा अशा चांगल्या कामाचं तिथे कौतुक झालं पाहिजे, असे विषय अधोरेखित झाले पाहिजे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सामाजिकदृष्ट्या, रचनात्मकदृष्ट्या काही चांगली कामं हातात घेण्याचा संदर्भ त्या ठिकाणी येईल, या सगळ्या सर्व चांगल्या उदात्त कार्यांसाठी मुळीक परिवाराला आणखी बळ मिळावं अशा पद्धतीच्या सदिच्छा आणि पांडुरंगाला मी प्रार्थना करेल. आज तृतीय पुण्यस्मरणानिमित्त प्रकाशदाजींच्या प्रतिमेसमोर पुष्पवृष्टी करून आपण सर्वांनी आदरांजली वाहिली. मुळीक परिवाराच्या या आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहून एक सामाजिक बांधिलकीचं उदात्त उदाहरण तुम्ही सर्वांनी यासमोर ठेवलं. आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या सर्वांना मिळून येणाऱ्या तरुण पिढीच्या संबंधानं काही रचनात्मक पावलं उचलायची आहेत. एक कीर्तनकार आणि संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं आज माझं काम हे तरुण पिढीसाठी आहे. आणि तरुण पिढीसाठी काम करत असताना, तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करत असताना मला असं वाटतं की जाता जाता हाही एक सामाजिक संदेश तुमच्यासमोर ठेवणं गरजेचं आहे की नाही तुम्हाला मोठा संपत्तीचा वारसा तुमच्या मुलांसाठी कमावता आला तरी हरकत नाही, परंतु एक गोष्ट सांगतो, येणारा काळ इतक्या वैचारिक प्रदूषणाचा आहे. येणाऱ्या 20 वर्षांमध्ये तुमच्या खात्यावर किती संपत्ती आहे हे कोणी बघणार नाही, तुमच्या पोटची संतती कशी आहे बघणारे. संतती जपण्याचा प्रयत्न करा. आज इथे कीर्तनाला आल्यानंतर ही बालगोपाळ टाळ घेऊन उभं राहिलेली मला जेव्हा बघायला मिळाली, कौतुक वाटतं.
परंतु दुसरीकडे दुःखही मनाला होतं की अजूनही कीर्तन प्रवचन आयोजित करत असताना टाळकरी आम्हाला आयात करावे लागतात. स्थानिक पातळीवर कुणी टाळ घेऊन उभं राहत नाही. त्याच्यामुळं टाळ घेण्यासाठी सुरू असलेली ही टाळाटाळ ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी आपल्याला म्हणावं वाटेल की टाळाटाळी लोपला नाद. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं त्याच्यात स्वतःहून सहभागी होण्याचा रस त्या ठिकाणी दाखवता आला पाहिजे, सक्रिय सहभाग नोंदवता आला पाहिजे. आजचा हा कीर्तन सोहळा उंचीवर पोहोचण्यासाठी ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या योगदान लाभलं असेल त्या सर्वांचे आभार. उत्कृष्ट मंडप व्यवस्था, साऊंड सिस्टमवाल्यांसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा. हे गायनाचार्यांना, वादकांना साऊंड सिस्टम शिवाय लोकांपर्यंत व्यवस्थित ती गोष्ट पोहोचतच नाही. आणि बऱ्याचदा काय होतं, ते साहित्य चांगलं असतं पण तो ऑपरेटर हळदीवाला असतो. पण आज दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. समालोचकसुद्धा चांगला आहे, साहित्यसुद्धा चांगले आहे, गायनाचार्य चांगले आहेत, मृदंगाचार्य बरे आहेत तसे. आता त्यांचा जिल्हा आहे म्हणून त्यांचं काय कौतुक करायचं. तुमच्या जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूरचे आकाश महाराज पळसे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी त्या ठिकाणी कौतुक करीन, आभार मानेन. आणि येणाऱ्या काळामध्ये सामाजिकदृष्ट्या लोकाभिमुख काम करत असताना आपण सर्वांनी एकत्र राहून हा परिसर घडवण्याच्या दृष्टीनं विचार करायचा. आणि हीच एक कृतीशील आदरांजली आज या व्यक्तिमत्वाला ठरेल. पुन्हा एकदा माझ्या लांबलेल्या वाणीला आवरत असताना झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी आणि माझ्या भामचंद्राच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय, विठ्ठल विठ्ठल जय जय. व्याकुली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवर्दी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सरसंतन की जय. चला या कोणीतरी बोला.